पंच सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. हा शेवटचा सामना असेल आणि ह्या सत्रातला हे शेवटचं पुष्प असेल. हे पुष्प आपण लवकरात लवकर पूर्णत्वाला न्यायचं आहे. पंच बबलेश पाटील आणि विनायक पाटील सलामीचे दोन सलामीवीर आणि JSM मांडा संघाकडनं प्रथम गोलंदाजी करण्यासाठी व्यक्तिगत पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आलाय तो अरविंद पाटील. पुन्हा एकदा स्ट्राइक वर सज्ज तो बबलेश. नॉन स्ट्राइक वर सज्ज आहे तो विनायक आणि व्यक्तिगत अरविंद पाटील. आपला पहिला षटक सुंदर डोलेला चेंडू अतिघाई संकटात नाही परंतु हरकत नाही. पहिल्याच चेंडूवर अतिशय ओव्हर रिॲक्ट होण्याचा प्रयत्न केला मात्र बबलेश यांनी सबुरीने काम घेतलं. मोठा धोका टाळण्याचा प्रयत्न केला. अरविंदांचा पुढचा चेंडू बबलेश मारण्यासाठी सज्ज. सुंदर डोलेला चेंडू. नक्कीच एक धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 2 चेंडू 1 धावा. उत्कृष्ट टोलेला चेंडू. नक्कीच 1 धावे. पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. 3 चेंडू 2 धावा आणि उत्कृष्ट असं 2 चेंडू 3 धावा. स्कोररला पंचांची माझी विनंती असेल की स्कोररला कळवावं की आपण नो किंवा व्हाईट आहे. व्हॉलेंटियर आपणास विनंती असेल लवकरात लवकर चेंडू उपलब्ध करून द्यावा. उत्कृष्ट असं बबलेश यांच्या मारा. उत्कृष्ट टोलेला चेंडू. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल परंतु नक्कीच निर्धाव राहिलेला हा चेंडू. 4 चेंडू 4 धावा. आणि हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू. त्रिफळाची बाद झालाय तो फलंदाज अविनाश. मोठा मासा गलाला लागलाय आणि नक्कीच थोडस मनोबल कमी होईल तो फलंदाज संघाचं परंतु हरकत नाही. त्यांची जागा घेण्यासाठी 5 चेंडू 4 धावा. त्यांची जागा घेण्यासाठी डाव काय नाव याचं केतन पाटील त्यांची जागा घेण्यासाठी आला. डावकोऱ्या हाताचा हा फलंदाज आपल्या संघासाठी किती धावा मिळू पाहतो तो बघावं लागेल आपल्या फलंदाजीतनं. नक्कीच पुन्हा एकदा मारण्यासाठी सज्ज आणि पंख फुलवले पंचांनी. अवांतर धावा व्हाईटच्या स्वरूपामध्ये नक्कीच मिळेल. धावसंख्या झाली ती 5. 5 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा पंख फुलवलेत. बदकाचे पंख जसे फुलतात तसे आमच्या पंचांचे पंख फुलवलेत. 5 चेंडू मध्ये 6 धावा झाल्यात. केतन अतिशय रक्षात्मक खेळताना नक्कीच 1 धाव समाधान मला लागलं. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6 चेंडू 7 धावा.
सुंदर टोलवण्याचा प्रयत्न केला परंतु कॉल समजू शकला नाही. नॉन स्ट्राईक फलंदाजाचा आणि समालोचन कक्षामध्ये प्लेयर समालोचन कक्षामध्ये केतन परतताना अतिशय धडाकेबाज हा फलंदाज होता पण असा मोठा मासा गळाला लावून फलंदाज गारद करून नारद करून टाकला त्याला परंतु त्याची जागा घेण्यासाठी येतो तो धीरज. नाव जरी धीरज असला तरी बघूया खेळामध्ये किती धीर ठेवतोय आणि अधीर न होता आपल्या संघासाठी किती धावा पटकवू पाहतोय तो धीरज नावासारखा वागेल असं. 2 चेंडू 8 धावा. स्वतः कॅप्टन्स गोलंदाजी करण्यासाठी येतो. व्यक्तिगत पहिलं सांख्यिक दुसरं षटक घेऊन आलेला अविनाश सुंदर टोलवलेला प्रयत्न केला तितकं सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल बबलेश यांच्या माऱ्यातनं परंतु 1 धाव प्रति संघाला मिळेल आणि 1 धाव समाधान मानावं लागेल ते बबलेश यांना. नक्कीच बबलेश अतिशय अष्टपैलू कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात. शांत पद्धतीने खेळून 1-1 धावा आपल्या संघासाठी खेळवण्याचा प्रयत्न करतायत आणि नक्कीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी परंतु नो पंख वरती केले. 1 पंचांनी नो प्लस 1 आणि धाव संख्या झाली ती 12 झाली ती 12. आणि पुन्हा एकदा 1 धावावर समाधान मानावं लागेल बबलेश यांना. षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 13. आता असं आहे की ना 13 ना मेरा देखते क्या होता है हमारा. चार षटकानंतर पॉवर प्ले. आता अच्छा तिसऱ्या षटकाची सुरुवात. जितेंद्र भोईर व्यक्तिगत पहिलं सुंदर टोलवलेला चेंडू पंच निर्णय करायचा आहे. पंचांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाहीये. अतिशय नावाजलेले पंच 107 देशांमध्ये पंच म्हणून काम बघणारे असे तज्ञ पंच आहेत ते. 1 धाव पंचांचा निर्णय असेल 1 विकेट. ओके वारंवार सातत्यपूर्ण बाद होण्याचा ज्यावेळेस पेच प्रसंग येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती जेव्हा विरोधात असते त्यावेळेस गनिमी कावा खेळायचा असतो. असाच काही प्रयत्न करण्याचा काम दोन्ही संघ करतायत. बघूया ह्या गनिमी काव्यातनं कोण विजय आणि कोण पराजय होत आहे. आकाश सुंदर टोलवण्याचा प्रयत्न केला आकाशने तेवढं सुरेख गचा क्षेत्ररक्षण 4 धावा. कोंबडी पकड क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धाव संख्या झाली ती 17. तिसऱ्या षटकाच्या मध्यापूर्वी धाव संख्या झाली ती 17. आणि पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. बॅट कट थोडस खराब असं यष्टीरक्षण म्हणावं लागेल मात्र 1 धाव नक्कीच समाधान मानावं लागेल ते फलंदाजी संघाला. पुन्हा एकदा उत्कृष्ट टोलवण्याचा चेंडू बबलेश यांच्या माऱ्यातनं आणि पुन्हा एकदा 1 धाव. धाव संख्या झाली ती 19.
उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू राहिला. खर तर ह्या षटकाचे 5 चेंडू नंतर एक चेंडू अद्यापही शेष. षटक पूर्ण होण्यासाठी सुंदर असं क्षेत्ररक्षण, एक धाव समाधानी मानावं लागेल. आणि धाव संख्या झाली ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20. अशा प्रकारे ड्रिंक ब्रेक. पुन्हा एकदा सुरुवात आणि सुंदर असा चाकवा टाकलेला चेंडू त्रिफळाचीत मिड विकेट बॉल झालाय तो फलंदाज. आणि पुन्हा एकदा खेळाडू कक्षामध्ये परतताना त्रिफळाचीत बाद केलाय. सुंदर टाकलेला हा चेंडू, चाकवा टाकलेला हा चेंडू समजू शकला नाही तो फलंदाज आणि त्रिफळाचीत बाद झालाय. अतिशय निराश होऊन घरी जातात परतताना. आणि बर्थडे बॉय दर्शन यांची डॅशिंग एंट्री झाली आहे. दर्शन समजून उमजून खेळण्याचा प्रयत्न करतो तो दर्शन. आणि पुन्हा एकदा बबलेश डॅशिंग धडाकेबाज फलंदाज स्ट्राइक वर. तेवढं सुंदर असं फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. सुंदर टोललेला चेंडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू राहिला. मारण्यासाठी सज्ज बबलेश. पुन्हा एकदा चेंडू समजू शकला नाही, चकवा टाकण्याचा प्रयत्न केला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, सातत्यपूर्ण निर्धाव चेंडू राहिल्याने 5 चेंडू, धावसंख्या झाली ती 21. खर तर खूप कमी धावा प्रतिसंघाने फलंदाजी संघाने आतापर्यंत पटकवल्यात. अजूनही 2 ओव्हर्स. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, मात्र 1 धावेवर समाधान मानावं लागेल ते फलंदाजी संघाला. नक्कीच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 22. अजूनही 2 षटकाचा खेळ शेष आणि बबलेश अजून स्ट्राइकवर आहेत. अतिशय शांतपूर्व आणि नियोजनबद्ध खेळण्याचा प्रयत्न करतात ते बबलेश. खरं तर अतिशय संयमी खेळाडू म्हणावं लागेल बबलेश यांना. आपल्या संघाला 1-1 धावा जेवढा मिळवून देता येईल तो प्रयत्न करण्याचं काम बबलेश करतोय. कारण की हा आंड्रम लो टेनिस खेळ आहे
आणि याच्यामध्ये जागा कमी असते, खेळाडूंमधनं गॅप काढून धावा मिळवायच्या असतात आणि याचा अचूक भेद घेण्याचं काम बबलेश करतायत. डॉट चेंडू, पंचांचा निर्णय आणि कमी खेळाडू असल्यामुळे तिथून धावा पटकवायच्या असतात. खरं तर एकलव्याची स्टोरी बघावी लागेल की अतिशय निर्बद्धपणे तो असतो, परंतु त्याच्यातनं वेध घेण्याचं काम आणि माशाच्या डोळ्यावर नेम लावण्याचं काम एकलव्याने केलं आणि अजरामर झाला तो एकलव्य. आजही पुराणामध्ये ज्याची स्टोरी ऐकावी, ज्याच्या अनेक महात्मा ऐकावे तेवढे कमी आहेत असा एकलव्य, आणि असंच एकलव्य होण्याचा प्रयत्न बबलेश करतायत. आणि म्हणून केंद्र सरकारने सुद्धा अतिशय उत्कृष्ट असा एकलव्य आणि अर्जुन पुरस्कार हा स्पोर्ट्ससाठी ठेवलाय. पद्मश्री पुरस्कारानंतर खेळाडूंसाठी सर्वोपरी असणारा अर्जुन आणि एकलव्य पुरस्कार हा आजही देशामध्ये आपली एक वेगळी स्थान निर्माण करतोय. असाच एकलव्याचा वेध घेण्याचं काम खरं तर बबलेश करतोय. बबलेश मारण्यासाठी सज्ज, सुंदर टोलेला चेंडू, नक्कीच एक धाव मिळेल आणि एक धाव समाधान मानावं लागेल ते बबलेश यांना. अशा प्रकारे धाव संख्या झाली आहे ती 25. 3 चेंडू झाले, 3 चेंडू अद्याप बाकी. सॉरी, माफ करा. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 25 आणि पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक, पहिल्या सत्राचं शेवटचं षटक स्ट्राईकवर आहे तो बबलेश, नॉन स्ट्राईकवर आहे तर दर्शन. 26 धावसंख्या झाली ती 26, माफ करा. नुकताच महाराष्ट्राच्या मातीमध्ये चकवा टाकलेला चेंडू बबलेश समजू शकला नाही. गाडी गेल्यावर हात करण्याचा प्रयत्न केला बबलेश यांनी. निर्धाव स्वरूपाचा चेंडू राहिला बबलेश यांचा. पुन्हा एकदा मारण्यासाठी सज्ज, पुन्हा एकदा नक्कीच सुंदर टोलेला चेंडू. एक धावेवर समाधान मानावं लागेल ते बबलेशला. धावसंख्या झाली ती 27. या सत्रातला पहिल्या सत्राचा खेळ समाप्तीसाठी अद्याप 4 चेंडूंची गरज. सुंदर टोलेला चेंडू, माफ करा दर्शन, परंतु आपल्याकडे षटकार आउट आहे. बबलेश यांनी जर चौकार मारला तर आमच्या गोट्या दादांकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल व्यासपीठावर प्रत्यक्ष स्वरूपामध्ये. सुंदर टोलवण्याचा प्रयत्न केला, मात्र पुन्हा एकदा आउट झालाय तो फलंदाज. आणि जितेंद्र यांच्यासाठी सुवर्ण संधी, सुवर्ण क्षण. हॅट्रिकच्या स्वरूपामध्ये हॅट्रिक मारण्याचा प्रयत्न जितेंद्र भोईर यांच्यासाठी. नक्की जितेंद्र भोईर काय करतात आपल्या संघासाठी. हॅट्रिकची संधी आहे. सुंदर टोलवण्याचा प्रयत्न केला, मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. गचाळ क्षेत्ररक्षण, एक धावे समाधान मानावं लागेल. आणि पहिल्या सत्राचा समाप्तीसाठी हा शेवटचा चेंडू. यानंतर लगेच 3 मिनिटांमध्ये पुढच्या दुसऱ्या सत्राचा सुरुवात होईल. सुंदर टोलेला चेंडू बबलेश यांच्या माऱ्यातनं बबलेश यांचं 501 रुपयाचं पारितोषिक हुकलं. चौकार मारू शकले नाही, मात्र हरकत नाही. धाव संख्या झाली ती 6 षटकाच्या समाप्तीनंतर 7-29 आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विजय होण्यासाठी धावांची गरज आहे ती 30 धावांची गरज. नक्कीच यानंतर 1-2 मिनिटाचा ब्रेक असेल आणि लगेच सामन्याला सुरुवात होईल. महाराष्ट्रामध्ये राहतोय आपण, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या अभिजात दर्जानंतर मराठा अखिल भारतीय मराठा
संमेलन ज्यावेळेस दिल्लीमध्ये पार पडलं आणि खऱ्या अर्थानं नाथ महाराज असेल, महाराष्ट्राची लोकधारा असेल, महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा पगडा असेल, या सगळ्यांचं संमेलनामध्ये आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी 29 धावा झाल्या, 30 धावांची गरज आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांचा इतिहास ज्या दिल्लीच्या तख्तापुढे लिहिला गेला आणि जे दिल्लीचं तख्त महाराजांचं पिचवर नाही करायचंय फलंदाजी, माझी विनंती असेल. बबलेश दादा, आपण सिनियर खेळाडू आहात, प्लीज. दर्शन, सॉरी, नियमांचं पालन कटिबद्धपणे करणं हाच एक खेळाडू धर्म असतो आणि शिस्तबद्ध खेळाडू आणि शिस्तबद्ध संघासाठी एक विशेष आवड आहे. बबलेश दादा, मला नक्कीच वाटेल की आपण सर्वजण या नियमाचं पालन कराल ही आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मॅचकडे परतताना आमचे विश्वास केने साहेब, जर आमचे सह कॉमेंटेटर, आमचे लाडके मित्र आणि सुंदर असं समालोचन ज्यांनी आजपर्यंत क्रिकेट विश्वामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि ठाणे जिल्ह्यामध्ये एक वेगळी नावलौकिकता ज्यांनी निर्माण केली, अशा आमचे परम मित्र, उत्कृष्ट समालोचक आणि आपल्या मातेतील भूमिपुत्र विश्वास केने, आपण जिथे कुठे असाल तर त्यांनी मला सहकार्य करावं. विश्वास केने, दुसऱ्या सत्राचा खेळ पूर्णत्वाला नेण्यासाठी सुंदर असा टोललेला जितेंद्र यांच्या माऱ्यातनं पहिल्या चेंडूमध्ये 1 धावाने सुरुवात केली जितेंद्रनी. अतिशय उत्साही दिसतात जितेंद्र. गोलंदाजीमध्ये तब्बल 3 विकेट्स आणि मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्याकडे सुवर्ण संधी आहे. आणि अविनाश यांच्या माऱ्यातनं नक्कीच 1 धाव. उत्कृष्ट मांडा प्रीमियर लीगच्या 2025 सीझन 6च 29 सायकल्स, ईव्ही बाईक आणि सुंदर अशा ट्रॉफीज आणि प्रेक्षकांसाठी खरं तर आणि पंख फुलवलेत पंचांनी नोच्या स्वरूपामध्ये. अवांतर धावसंख्या झाली ती 3. 2 चेंडू 3 सॉरी 4 चेंडू सॉरी 2 चेंडू 4 धावा. आणि उत्कृष्ट अशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, सुंदर टोललेला चेंडू अविनाश यांच्याकडनं अतिघाई संकटात नेई आणि मृत्यूला आमंत्रण देई. पुन्हा एकदा परतताना अविनाश स्वतः कॅप्टन. तीन चेंडू 4 धावा, 1 बाद, 4 धावा, 3 चेंडू. आणि अविनाशची जागा घेण्यासाठी राहुल वारघडे, उत्कृष्ट फलंदाज, तितकंच उत्कृष्ट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला राहुल यांनी. बघूया आपल्या संघासाठी किती यशस्वी ठरतोय तो राहुल. पंख फुलवलेत पंचांनी. अवांतर स्वरूपात, व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळेल. 3 चेंडू 5 धावा. मांडा प्रीमियर लीग 2025 सर्व सन्मान्य पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा सोहळा, पहिला सत्राचा पहिला दिवसाचा हा सोहळा पार पडला. खरं तर ज्यांच्या स्मरणार्थ हा सोहळा पूर्णत्वाला जातोय, कैलासवासी संतोष शेठ भोईर, कैलासवासी रवींद्र उर्फ कवी, सुरेश पाटील, कैलासवासी संतोष काका बबन मडवी, या तिन्ही
लोकांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं आजचा हा सोहळा पूर्णत्वाला जातोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 7. अतिशय उत्कृष्ट असं पंच म्हणून जे काम बघतायत, जे आमचे सर्वांचे नावाजलेले आणि गाजलेले पंच, ज्यांनी 107 देशांमध्ये पंच म्हणून काम बघितलं आणि याचं थेट प्रेक्षेपण लाईव्ह स्वरूपामध्ये आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून NB लाईव्हच्या स्वरूपात आपल्या सर्वांना बघायला मिळेल. मांडा प्रीमियर लीग 2025 सीझन 6च NPL लाईव्ह क्रिकेटवर आपल्याला NB लाईव्हच्या स्वरूपात आपल्याला सर्वांना घर बसल्या हे प्रेक्षेपण बघता येईल. अतिशय उत्कृष्ट असे NB लाईव्हचे आमचे मित्र इथे उपस्थित आहेत, ज्यांना लाईव्ह कोणाला जर करायचं असेल, मॅचेस असतील किंवा इतर कोणते कार्यक्रम असेल, नक्कीच आमच्या मित्रांना संपर्क साधून आपण ह्या लाईव्ह स्क्रीनचं आनंद आणि लुटू शकता. आणि आमचे उत्कृष्ट डीजे मॅन वाजू एखादा गाणं वाजू. कमी आवाजात वाजव, फक्त कमी आवाजात. ऑफ स्क्वेअरच्या ऑफ स्क्वेअरला टोलवलेला हा चेंडू 1 धाव नक्कीच बॅटकटच्या स्वरूपामध्ये मिळेल. धाव संख्या झाली ती 8. बबलेश अतिशय तत्परतेने सज्ज झाले. निर्धाव स्वरूपाचा हा राहिलेला चेंडू. फलंदाज ऑफ स्क्वेअरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न केला, चेंडू समजू शकला बबलेशांचा. धाव स्वरूपाचा हा चेंडू. उत्कृष्ट फलंदाजी, तितकीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी बबलेश यांच्याकडनं बघायला मिळते. अतिशय उत्कृष्ट 4 चेंडू 9 धावा. ज्यांच्या गोलंदाजी फलंदाजीच्या स्वरूप आपण बघितलं, ज्यांचं गोलंदाजी आता आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळते. बबलेशांचा पुढचा एक चेंडू, सुंदर टोललेला चेंडू. नक्कीच व्हॉलेंटियर्स आपणास विनंती असेल चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. दर्शन यांच्याकडे समजू शकला नाही, गचाळ स्वरूपाचा हा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा मिळतील. दहा धावा झाल्यात, 1 धाव मिळेल नक्कीच. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बबलेश यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळाली. जितेंद्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर. जितेंद्र मात्र अतिशय संयमी खेळ बघायला मिळाला मला तो जितेंद्रच्या स्वरूपामध्ये. 1 धाव मिळेल. 11 धावा झाल्यात. 1-2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 11. 24 चेंडू 19 धावा. 24 चेंडू मध्ये 19 धावा. बबलेश मार्गदर्शन करताना आपल्या एक स्ट्रॅटेजी बनवून खेळण्याचा प्रयत्न करताना. जितेंद्र आणि राहुल पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतो. राहुल सुंदर टोलेला चेंडू राहुल यांच्या मारेतनं 1 धाव नक्कीच मिळेल. पुन्हा एकदा 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी, तितकं सुरेख असं क्षेत्ररक्षण जितेंद्र आणि राहुल. आणि जितेंद्र अतिशय सातत्यपूर्ण नियोजनबद्ध खेळ खेळण्याचा प्रयत्न करतात. तो जितेंद्र अतिशय स्ट्रॅटेजीबद्ध आणि पुन्हा एकदा व्यक्तिगत पहिलं सांख्यिक 3-4 षटक घेऊन आलाय तो. सॉरी
उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि तितकीच उत्कृष्ट अशी दाद देण्याचं काम करतोय तो केतन. पुन्हा एकदा मारण्यासाठी सज्ज, सुंदर असा टोळलेला चेंडू, एक धाव समाधान म्हणावं लागेल ते फलंदाजाला. आणि बाई 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 14. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आला तो जितेंद्र. काय करतो तो जितेंद्र आपल्या संघासाठी नेहमीच अतिशय तत्वपूर्ण आणि सामंजस्यपणाने खेळलेला चेंडू. पुन्हा लेग स्क्वेअरच्या दिशेने, ऑफ स्क्वेअरच्या दिशेने टोळलेला चेंडू 1 रनांच्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्कीच मिळेल ती जितेंद्रला. आणि जितेंद्रला पुन्हा एकदा समाधान म्हणावं लागेल ते 1 धावावर. आणि धावसंख्या झाली ती 15. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, तितकीच उत्कृष्ट अशी दाद देतो तो जितेंद्र. तितकं सुरेख असं क्षेत्ररक्षण संपूर्ण प्लेअरच्या स्वरूपामध्ये बघायला मिळतंय. अतिशय सुरेख असं संपूर्ण क्षेत्ररक्षण आणि निर्धाव स्वरूपाचा राहिलेला चेंडू. यष्टिरक्षक म्हणून बबलेश यांनी 1 स्वरूपामध्ये अनेक 5 चेंडू 15 धाव, धावसंख्या झाली ती 15. बबलेश एका स्वरूपामध्ये अनेक रूप बघण्याचं काम बबलेश करतोय. बबलेशकडे बघितलं की शिवकालीन इतिहास आठवतो. बहिर्जी नायकांची संपूर्ण स्वरूप बघायला मिळते. बहिर्जी नाईक शिवकालीन इतिहासामध्ये जर महाराजांच्या दरबारात जर कधी उपस्थित असले तर महाराजांचे स्वरक्षक आणि इतर लोकही त्यांना ओळखू शकत नव्हते. 15 धावा झाल्यात. ठीक आहे, 19 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा माझे साथी कॉमेंटेटर ज्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं समालोचन क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारे माझे परम मित्र विश्वास केने यांच्याकडे मी माझा माईक आता सुपूर्द करतो. धन्यवाद. यस, थँक्यू. हॅलो, ठीक. धन्यवाद राहुल. आणि इथे मात्र हॅलो, ठीक. यस, ठीक इव्हेन. आणि धन्यवाद राहुल. पुन्हा जाऊयात मॅचच्या दिशेनं. आणि तत्पूर्वी आजच्या दिवसातील ही अंतिम मॅच, आजच्या रात्रीतील अंतिम मॅच आपण पाहतोय. आता मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 16 धावा जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता असेल. क्या बात आहे. इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. कचला जर आज तू राख होईल स्वप्नांशी, एका क्षणात संपेल सगळं आणि माती होईल नक्कीच आपल्या अपेक्षांची. आणि त्या अनुषंगाने अपेक्षांचा भंग होऊ देता इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. अक्षय भोय यांचं वेळोवेळी मार्गदर्शन येतोय. यस, ड्रिंक्स देण्यासाठी आपण एकच फिल्डर या गोष्टीची नोंद असेल अथवा पेनल्टी दिली जाईल. एकच प्लेयर्स आपण येत जा मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स घेण्यासाठी. परंतु एवढ्या रात्रीमध्ये ड्रिंक्सची आवश्यकता काय मनीष? विज्युअल केलं तर आपण दुपारच्या सत्रामध्ये आम्ही 3 षटकांमध्ये ड्रिंक्स ब्रेक घेतोय. परंतु इथे मात्र ही स्ट्रॅटेजी, ही रणनीती आहे ड्रिंक्स बॅनच्या माध्यमातून. अतिशय मानाची सन्मानाची मांडा प्रीमियर लीग 20-25ची आजची ही अंतिम लढत. आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. धावा त्या म्हणजे 14 धाब्यांची आवश्यकता. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज धीरज. मात्र थोडस वेगळी रणनीती, वेगळी लैंग्वेज अपन ऐकूयात. इस बार लॉट चलते दोस्तों, मांडा प्रीमियर लीग की और गेंदे इस बार बाकी 18 गेंदों में स्कोर करना है, वो मतलब 14 रनों की जरूरत है. गोलंदाजी ट्रैक पे बॉलर धीरज इस बार मुड़ते हुए राइट मोड़ की ओर से. और स्ट्राइक एंड बैटर जितेंद्र भोय. क्या बात है, कमाल का प्रदर्शन. ओ टैप किया है, डिक्लेयर जोन, गेंद जाती हुआ 1 रन इस बार जुड़ता हुआ और 1 रन के उपयोग में रन रेट आगे बढ़ता हुआ. 17 रन ऑन दी बोर्ड. 17 रन अभी इस बार जुड़ते हुए. जीतने के लिए 30 रनों की जरूरत है. 30 रनों का इस बार देखिए संघर्ष करते हुए मैदान के अंदर J4M मांडा.
और उनके अगेंस्ट जय संतोषी माता मांडा संघ। क्या बात है, कमाल का प्रदर्शन, कमाल की प्रतियोगिता मांडा प्रीमियर लीग। इस बार आप देखिए अंतिम मुकाबला। ओ क्या बात है, कमाल का स्ट्रोक था और धावबाद की रन आउट की चांसेस बनते हुए, लेकिन इस बार मौका भी गया और एक रन भी गया। कमाल का प्रदर्शन था। केतन थे वहां पे, केतन ने अच्छा फील्ड भी किया था, लेकिन एक रन यहाँ पे रोक नहीं पाई है। एक रन की बगौलत स्कोरबोर्ड आके जाता हुआ 18 रन और अभिजीत के लिए और भी 12 रनों की जरूरत है। गेंदे शेषे। ओ इस बार क्या बात है, कमाल का प्रदर्शन। अभी 17 रन अभी भी जरूरत है और गेंदे शेषे ओ मतलब तकरीबन 15 गेंदे और 15 में बहुने 12 और लगातार 2 चौकार आए तो इस बार 500 रुपए का इनाम दिया जाएगा। हेलो 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 शिक। ओ क्या बात है, क्या बात है, लगातार 2 चौका आए तो 500 का इनाम यहाँ पे हमारे मान्यर स्थगित है और उनकी ओर से 500 का इनाम दिया जाएगा। डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई संकेत। और क्या बात है, जितेन भोई ने तो 2 चौका मारे तो इस बार 1000 का इनाम दिया जाएगा। वैभव शेठ है यहाँ पे हमारे साथ जोड़ते हुए। ओ क्या बात है, स्वीट शीट करते हुए डिक्लेयर जोन में। वैभव बहुत अच्छी टूर्नामेंट चलती हुई है और इस बार संकेत भोईर अंपायर्स की या ठिकाणी भूमिका या ठिकाणी मात्र नक्कीच आपण पाहतो चांगली प्रदर्शन पाहतोय। नक्कीच मराठी पुन्हा भाषेमध्ये समालोचन करावं अशी विनंती या ठिकाणी मात्र केली आहे वैभव भोईर यांनी। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 21 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत 9 धावेंची आवश्यकता असेल आणि चेंडू शिल्लक आहेत 12 आणि लगातार 2 चौकार मारले तर आमचे मित्र वैभव भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज। क्या बात है, 9 धावेंची आवश्यकता। केतन क्या बात है, केतन पाटीलच्या गोलंदाजावरती जर 3 चेंडू मध्ये 3 चौकार मारले तर ऋग्वेद यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज। पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय। हो चांगली गोलंदाजी, सिंगल घेतल्या आणि धाव संख्या एका धावेच्या मधीनं जाऊन पोहोचल 22-22। बॅक टू बॅक 2 चौकार मारले जितेंद्र तर वैभवजी भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज। क्या बात है, अंतिम मोमेंटला अंतिम मॅचला कॅश प्राइज वाढले। हो क्या बात है, कमालीचा स्ट्रोक, मागणी तसा पुरवठा, जसं पारितोषिक लावलं वैभव भोईर यांनी आणि तसाच चौकारला अजून एक चौकारला तर 1000 रुपये दिले जाईल। 26 धावा झाल्या, जिंकण्यासाठी 4च धावा बनवायच्या आहेत वैभव आणि आता मात्र एक चौकार जर आला जितेंद्रच्या बॅट मधून बॅक टू बॅक तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज। क्या बात है, मांडा प्रीमियर लीग आणि आजच्या दिवसातील हे अंतिम मॅच आपण पाहतोय। आजच्या रात्रीमध्ये चांगलं कार्य देखील करतो अक्षय भोई यांची धडाडीची हे नेतृत्व आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा। इथे वैभव चौकार मारणं गरजेचं होतं, मिस केलं जितेंद्रने 1000 रुपये, परंतु आता मात्र त्यांना 1000 रुपये नव्हे तर ही मॅच जिंकणं गरजेचं वाटतंय। अजून एक चौकार आला तर 500 रुपये दिले जाईल वैभव भोईर यांच्या माध्यमातून। वैभव चांगली कामगिरी केली वैभव भोईर। इथे मात्र बबलेश पाटील या स्टँडच्या पाठीमागे मास्टर माइंड, हा चेंडू येतोय डॉट। ओ आणखी एक डॉट। वैभव काय वाटतं, इथे अजून एक डॉट काढला तर 500 रुपये। क्या बात आहे, क्रिकेट साठी दोन्ही बाजूने आमचे वैभव भोई यांच्याकडून कॅश प्राइज लावलं जात आहे। ओ इथे मात्र फक्त कट केला डिक्लेअर झोन मध्ये। धावसंख्या धावफलकावरती 28, जिंकण्यासाठी 2 धावा अजूनही बनवायच्या, 6 मध्ये 2 धावा बनवायच्या। काय वाटतं वैभव, होईल का? जितेंद्रचा विकेट घेतला 1000 रुपये लावलेत, परंतु 6 मध्ये 2 बनवायच्यात। काय वाटतं, या धावा बनतील की डिपेंड होतील? थोडस बोला आपण,
6 मध्ये 2 बनवायच्यात. प्रवीण देखील आनंद घेत आहेत मॅचचा. विकेट्स घेतला तर 1000 रुपये जितेनचा. 6 मध्ये 2 बनवायचे आहेत. पंच आपण पाहिले तर नक्कीच संकेत भोईर. पंचांबद्दल काय म्हणणं असेल? काहीच म्हणणं नाहीये वैभवचं, कारण की आज स्पर्धा देखील तितकीच महत्वाची. अक्षय भोय थोडेसे फ्री झालात असाल तर या व्यासपीठावरती. 6 मध्ये 2 बनवायच्या. अंतिम मॅच आहे. या सायकली सगळ्या आपल्याला जमा करायच्या आहे. बबलेश पाटील साठी 1000 रुपये. जर सामना जिंकून दिला तर वैभव भोय यांच्याकडून. विकेट घेतला तरी 1000 रुपये. क्या बात आहे. 6 मध्ये 2ची आवश्यकता. क्लोज काउंटर मधाच्या आतमध्ये. हो चांगला या ठिकाणी मात्र चेंडू. चांगली कटावणी आणि डिक्लेअर झोन. संकेतचा इशारा आपण पाहिला तर नक्कीच अतिशय जोराने येतोय. प्रवीण देखील या ठिकाणी मात्र रजा घेतात. प्रवीण उद्या देखील या, कारण की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. 2 डॉटला 500 रुपये. क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 डॉट आले तर बबलेश पाटील यांच्यासाठी 500 रुपये. ओ वाईट चेंडू आणि इथे मात्र सामना जिंकलाय जय संतोषी माता मांडा या संघानं. क्या बात आहे. कमालीचं प्रदर्शन आणि यमाचा हिरो पहिल्या दिवसामध्ये बॅक टू बॅक 2 सामने जिंकलेत जय संतोषी माता या संघानं. आणि यमाचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट जितेन भोईर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.